तरी मी वाघमाऱ्यांना म्हणत होतो, नाही गा तुम्ही, माझा आवाज ऐकू जाईल. तरी सत्य मला म्हणत होत बाहेर आवाज जाईल, तात्यासाहेब येतील. पण मी उगाच हट्ट धरला. काय करू आता? तात्यासाहेब, मीच गात होते. मला करमत नव्हतं आणि झोप पण लागत नव्हती. मीच गुणगुणत होते सहज आपलं. गुणगुणत होतीस तू? गुणगुणत? पुरुषाच्या आवाजात का गुणगुणतेस तू? कोणी आले का तुझ्या खोलीत? चोर घुसलाय का? चोर कसा घुसेल खोलीत? चोर कसा घुसेल हो? एवढा बंदोबस्त आहे आपल्या इथं, चोर घुसेल का सांगा? आणि जर घुसलाच तर गाणं म्हणत बसेल वे. चोर आहे तो, चोर. चोर चोर. चोरांचं काय काय? चोरा. पण तू पुरुषाच्या आवाजात का निघ? तात्यासाहेब, अहो कुणीच नाहीये. ते पुरुषाच्या आवाजात मीच गात होते. तुझी तब्येत फारच खराब झाली आहे म्हणलो. हा? असं का म्हणतेस? तू पुरुषाच्या आवाजात गात होतीस असं का म्हणते? हो, मीच होते. मला काढता येतो अहो पुरुषाचा आवाज आधीपासूनच. ते गाऊन दाखव. हा दाखव, गाऊन दाखव. तात्यासाहेब, तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही, पुरुषाच्या आवाजात गाऊन दाखव. दाखवते. दाखव दाखव, गाऊन दाखव. नक्की ऐकायचं तुम्हाला? हो. दाखवू ना गाऊन? तयार आहात ना? हो तयार आहे. सुरू कर, नाही तर सकाळ होईल इथंच. मी म्हणतो 1 2 3 स्टार्ट. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला वर. नाही 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 नो 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 नाही नाही नाही. हे हा हा हे काहीतरी गोंधळ आहे इथे. इथे काहीतरी हे वेगळं आहे काहीतरी. तू फसवतेस मला. काहीतरी फसवा फसवी, काहीतरी गोंधळ आहे इथे. अहो तात्यासाहेब, मीच आहे, कुणी नाही आहे दुसरं इथं. तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? तुम्ही मला तुमची लेक मानते की नाही? हा, तुमची शपथ घेऊन सांगते, दुसरं कुणीच नाही आहे इथं. तात्यासाहेब, मला ना असं वाटते की तुम्हाला थोडी जास्त झाली आहेत म्हणून तुम्हाला असा संशय येतोय. पण माझ्यावर विश्वास ठेवा, कुणीच नाहीये. तुम्हीच जाऊन झोपावात. जा झोपाचा जा. कोण आला असेल तुझ्या खोलीत? कौतुक वाटतं तुला पुरुषाचा आवाज कसा? सॉरी 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 सॉरी. तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर तात्यासाहेब? सांगा. तसं असेल तर सांगा, आत्ताच्या आत्ता मी निघून जाते इथून. नो 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 नो. माझ्या मनात एक शंका होती, शंकेची पाल चुकचुकली होती. ती शंका निरसन झालं माझं. मला वाटलं कोणतरी आहे, कोणतरी गातंय, कोणतरी वेगळा निराळा माणूस या आपल्या घरात घुसलाय. तुला त्रास होईल या शंकेर. जा तुम्ही. गुड नाईट. अहो बाई, काढा किती पदर चेहऱ्यावरचा बाजूला. बघू द्या डोळं भरून आम्हाला बी. अहो चेहरा नाही दाखवायचा तर निदान तुमचं नाव तरी सांगा. माझं नाव ना कुमुदिनी पावपिशे.
कुमू कुमू काय करता तुम्ही? मी वय अहो मी पाहुणं तमासगिरी नाही म्हणजे कलावंती नाही. आमचा तमाशाचा पडीतनं चालला होता आणि मला असं कळलं की या बंगल्यात तुमच्यासारखे रसिक खूप आहेत आणि तुमचा मालक तुम्हाला कुठं बाहेर सोडत नाही ना, सारखं तुम्ही कामामध्ये व्यस्त असता ना. म्हणलं जावं आणि तुमचं मनोरंजन करावं म्हणून आले बघा मी इथं. वा 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 छान. तुमचं नाव गाव सांगितलं तर चेहरा पण दाखवा की. काही पाहुणं तुम्हाला लई बघा गाय आहे बघा, सारखं चेहरा बघायचाय असं काय माझ्या चेहऱ्यात. अहो त्यापेक्षा माझी अदाकारी बघा, माझं नाच गाणं बघा. बाई अदाकारी दाखवा, होऊन जाऊ द्या. आता तुम्ही सगळेजण एवढे म्हणताय, आग्रह करताय, तर मग तुमचं मनोरंजन करावंच म्हणते मी. चला चालू करू आपण. वाघमारे वाघमारे काय भारी पुरुषाचा आवाज काढला हो तुम्ही. पण हे टॅलेंट तुम्ही कुठे लपून ठेवलं होतं? एवढे वर्ष मला दाखवलं का नाही हे टॅलेंट? ऐक अहो तुला काय होती रे? गाणं म्हणायची काय गरज होती तुला? काय गरज होती म्हणजे? तुम्हीच तर फरमाईश केली होती ना. सत्या गाणं गा. पुढचं काय होईल ती जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. असं कोण म्हणलं होतं? माहितीये पण मुळात तू इथं आलाच नसतास तर हे सगळं झालंच नसतं ना. उगाच रिस्क घेतलीस बघ. वाघमारे आता प्रेमात तर रिस्क घ्यावीच लागते ना. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझं गाणं गाऊन झालंय, मग आता त्याच्या बदल्यात बक्षीस मिळायला पाहिजे मला. परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? तुला कळते का? जवळपास पकडले गेलो असतो आपण. आपण पकडलो गेलो काय? नाही ना, मग अजिबात चिटिंग नाही करायची. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी गाणं गायलंय, त्यामुळे आता बक्षीस मला मिळायलाच पाहिजे. एक नंबरचा चिडका बिब्बास बघ सत्या. हा हाय, जे काय म्हणायचं ते म्हणा, पण माझं बक्षीस मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मेल्याची शिट्टी नाय बशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर. अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला. पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला. ती येऊन माझ्या बसली बाजूला. एवढ्या रात्री एवढ्या घाणेरड्या आवाजात कोण गात आहे? घरातलं तर कोणीच नाही गात. बाहेरून दार लावलाय, काय मूर्खपण आहे. सत्या अरे असं काय करतोस? जरा समजून घे. हे बघ, या घरात येण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत सांग मला. आपल्या कधी मनात पण नव्हतं की आपण एकमेकांशी भांडू. भले ते खोटं का असे ना, आपण करावंच लागलं ना भांडण. तात्यासाहेबांचा पर्दाफाश करण्यासाठी एवढं सगळं केलेलं असताना एका छोट्या चुकीमुळे सगळं धुळीस मिळवायचं का सांग मला. बरोबर आहे तुमचं, आणि सगळं मान्य पण आहे मला.
तुमच्याशिवाय मनच नाही लागत माझं. सगळं एकदम बकास वाटायला लागलं एकाच दिवसात. सध्या माझी पण तीच अवस्था आहे. मला पण नाही करमत, पण दुसरा पर्याय नाही. थोडेच दिवसांचा प्रश्न आहे. त्या तात्यासाहेबांच्या मुसक्या आवळेपर्यंत हे सगळं करावं लागणार आहे. सध्या ऐक, खरंच खूप उशीर झालाय. तू निघ आता. ठीक आहे, निघतो मी. पण वाघमारे, तुम्ही प्लीज काळजी घ्या. तुम्हाला जरा जरी शंका आली, जरा जरी काही गडबड वाटली तर लगेच मला कळवा, मला फोन करा. आणि इथनं लगेच पळ काढा. त्या हरामखोर तात्याच्या अजिबात हाताला लावू नका तुम्ही. कारण तुम्हाला काय झालं ना तर स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार नाही. तसं काही नाही होणार. सतत तात्यासाहेब आहे ना, वेळ साधून डाव टाकणारा माणूस आहे. लगेच असं काही नाही करणार तो. फक्त आपल्याला नेहमी अलर्ट राहावं लागणार आहे. बरोबर आहे, पण तरी बी काही झालं तर लगेच मला कळवा. बरे, खरोखर आता घरी जा. खूप वेळ झालाय. बलमा सुद्धा खाली वाट बघत थांबला असणार आहे तुझी. अरे बलमा खाली आहे ना, मी विसरलोच. नाही, आता निघायला पाहिजे. आता ही कशाला फोन करते? हा बोल. डॅडी साहेब, डॅडी आत्ताच्या आत्ता तुम्ही घराच्या मागे या. पटकन या. काय करायचं मग? डॅडी साहेब, तुम्ही इथे आलात की मी तुम्हाला सगळं नीट सांगते. तुम्ही फक्त लवकर या. पटकन या. हा हॅलो. हन पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर.
सत्या सत्या रे की लवकर. आता अजून थोडा वेळ लावलास तर माझं काय खरं नाही. सत्या ये लवकर. डॅडी साहेब लवकर या. हे बघा, ही शिडी इथं कशी आली? एक्झॅक्टली, मला पण हाच प्रश्न पडलाय, शिडी इथे कशी काय आली? नक्कीच कोणीतरी घराच्या आत घुसलं डॅडी साहेब. मोहिते पाटलाच्या घरात शिरायची हिंमत केली कोणी? डॅडी साहेब मला असं वाटतं जो कोणी घरात घुसला नाही या शिडीच्या आधाराने तो अजूनही आतच असणार आहे. आपण लवकरात लवकर त्याला पकडलं तर सापडेल. काय काय का डॅडी साहेब काय करताय तुम्ही? सध्या आता काय करायचं? सगळं अवघडून बसलंय. मग बाहेर जाण्याचा मार्गच नाही दुसरा कुठला. समोरून गेलास तर तात्यासाहेबांची माणसं गेटवर आहेत आणि मागून तात्यासाहेब स्वतः येतात. कसं जाणार बाहेर? शांत व्हा तुम्ही, पॅनिक होऊ नका. हळू बोला, हळू बोला. कुठतरी लप लप पटकन. लपावं लागेल होय, पण कुठं लपायचं? इकडे. कुठं जातोस? बाथरूम मध्ये नको, त्यांनी तिथं चेक केलं तर काय करशील? इथं इथं लपतो. इथं कसं लपणार? तुम्ही वरनं पडदा टाका आणि झोपा लगेच. अरे तात्या निघ रे बाबा. एक तर नको त्या टायमाला आलाय. आता आपल्याला एवढीच जास्त झाली तर गप जाऊन झोपायचं ना. तर आला इथं आमची मोमेंट बिघडवायला. तात्यासाहेब अगदी जवळ आहेत सत्याचे. चुकून तात्यासाहेबांना सत्य दिसला तर? मला कोणीच दिसत नाही. मंजुने कोणाला इथं लपून तर नसेल ठेवलं का पळून गेला? ते तर माझ्याच बाजून येते. काय करू? ही खरंच झोपलीये का नाटक करते? ए तात्या, आता हा का गेला वाघबरेंकडे? त्यांना झोपेत उठवणार तर नाही ना? त्रास तर नाही ना देणार त्यांना? गेले असतील का? उघडू का डोळे? नाही नको, थोड्या वेळ अशीच डोळे मिटून पडून राहते.
जीव घेतात काय माझा? तू घाबरली की कौतुक कौतुक केवळ कौतुक. काय सेल्फ डिफेन्स आहे तुमचा? जरा शांत व्हा आता, नाहीतर तो तात्या परत यायचा. वाचलो. नशीब बलवत्र म्हणून वाचलोय आज. प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या बाजून नसणार आहे. इथनं बाहेर कसं पडायचं तो विचार कर आता. तात्यासाहेबांची माणसं सगळी बाहेर आहेत. वाघमारे शांत व्हा तुम्ही, जरा चिल करा तुम्ही. हे बघा, आत्ता आपण त्या तात्याच्या तावडीतून सुटलो ना, हे लय महत्वाचं आहे. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ उगाच. हे बघा, मी इथलं सुखरूप बाहेर पडणार, शब्द आहे माझा. आणि तुमची तळमळ कळते मला, पण वाघमारे आता काही दिवस आपल्याला असं चोरूनच भेटावं लागेल ना. म्हणजे तू परत स्वतःचा जीव धोक्यात घालून असं मला भेटायला येत राहणारस? बघूया, तुमची इच्छा असेल तर येईन भेटायला. परत एकदा नीट आहे का? जर तुमची इच्छा असेल तर आणि तरच येईन परत. उगा शब्दात पकडू नकोस हं? नाही, तू ये भेटायला. मी तात्यासाहेबांना स्वतः जाऊन सांगते, बघा सत्य आलाय, त्याचा पाहुणचार करा. हा, ये. तात्यासाहेबांना कशाला? तुम्ही पाहुणचार केला तर आवडेल मला. ठीक आहे, तुझा पाहुणचार कसा करायचा यावर विचार करते मी तोपर्यंत. विचार काय करायचा तर? एवढा पाहुणचार सुद्धा बास आहे मला. हा, याच्या पुढं पण जर तुम्हाला काही पाहुणचार करायचा असेल तर चला, जा आता, निघायची वेळ झाली. तिथं बलमा तुझी वाट बघतस. होय, माहिती आहे मला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बघा कसं फास्टच जातो आणि बलमाला गायब करतो ते. नका टेन्शन घेऊ. आणि तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. काही वाटलं तर लगेच मला कॉल करा. अरे कसं कोणीच नाहीये इथे. तिकडे गाण्याचा आवाज येतोय. तिथे कोण आहे मग नक्की? डॅडी साहेब, सापडलं का कोणी? पाहिलं मी, मंजूच्या खोलीत कुठे आहे?